मांसाहाराचा आणि आपल्या ऑर्थो हेल्थचा काही संबंध आहे का? हो, ऑर्थो म्हणजे फक्त हाडं नव्हे तर हाडं आणि मांस. तर मसल्सची पण हेल्थ महत्त्वाची आहे. तर मसल्ससाठी प्रोटीन्स हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे मांसाहारामध्ये खूप जास्त प्रमाणात मिळतं. म्हणजे जसं 100 ग्राम तुम्ही चिकन खाल्लं त्याच्यामध्ये 37 ग्राम तुम्हाला प्रोटीन भेटतंय. आता 37 ग्राम प्रोटीन खाण्यासाठी तुम्हाला किती मटकी खावी लागणार आहे, तुम्हाला किती राजमा खावा लागणार आहे आणि त्या राजमा आणि मटकीबरोबर तुम्हाला खूप सारे कार्बोहायड्रेट्स येऊन जातात. म्हणून व्हेजिटेरियन जे फक्त व्हेजिटेरियन डाएट घेतात त्यांना कुठेतरी प्रोटीन डेफिशियन्सी होऊ शकते. हे टाळण्यासाठी व्हेजिटेरियन लोकांनी पूर्ण आहार घ्यावा. चिकनच्या 100 ग्राममध्ये 9 एसेन्शियल अमायनो ॲसिड्स जे असतात ज्याच्यामुळं प्रोटीन तयार होतं, पूर्ण प्रोटीन तयार होतं ते आहे. अच्छा. पण मटकीमध्ये फक्त 4 अमायनो ॲसिड्स आहेत. डाळीमध्ये उरलेले 3 आणि भातामध्ये 2. पण हे ज्यावेळेस तुम्ही सगळं मिक्स करून खाता मग जाऊन तुम्हाला ते 9 अमायनो ॲसिड्स मिळालेत. म्हणून मांसाहाराला तिथं थोडंसं ते वर जातं की मांसाहार लोकांना एवढंसं खाऊन पण भरपूर प्रोटीन्स भेटतं आणि ते प्रोटीन्स तुमच्या मसल बिल्डिंगसाठी आणि स्ट्रेंथसाठी फायदेशीर राहतं.